नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. व्हॉट्सॲप आणि इतर मेसेजिंग ॲप्ससाठी 2025 पासून काही नवीन नियम येत आहेत. हे नियम नेमके काय आहेत तेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे, आम्ही एक जनरल अवेअरनेस म्हणजेच सर्वसाधारण जागरूकता मालिका चालवतो. तर हा माहितीपट त्याच मालिकेचा पुढचा भाग आहे. आणि हो, या माहितीपटाची रचना केली आहे उदय देशमुख यांनी. चला तर मग एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की सिम कार्ड शिवाय मेसेजिंग ॲप्स वापरता येतात का? खरं तर सध्या तरी याचं उत्तर हो असं आहे. पण थांबा, कारण लवकरच आपल्या भारतात हे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. सरकार काही असे नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे जे आपली मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धतच बदलून टाकतील. तर मग आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे नवीन नियम नक्की आहेत तरी काय ते समजून घेऊ. मग सरकारला हे नियम आणायची गरज का वाटली यावर एक नजर टाकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्यासारख्या कोट्यावधी युजर्सवर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया. चला पहिल्या भागाकडे वळूया. नवीन सिम बाइंडिंग नियम ऐकायला थोडं किचकट वाटतंय नाही का? पण सोपं आहे. बघूया यात नेमकं काय बदलतंय. तर या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे सिम बाइंडिंग. आता हे सिम बाइंडिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामुळे व्हॉट्सॲपसारख्या ॲप्सना सतत चेक करावं लागेल की तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी जे सिम वापरलंय ते ॲक्टिव्ह आहे की नाही आणि त्याच फोनमध्ये आहे की नाही. आतापर्यंत कसं व्हायचं, फक्त एकदा व्हेरिफिकेशन केलं की झालं. पण आता असं नाही. आता हे चेकिंग सतत चालू राहणार आहे. या नियमात दोन मुख्य गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांवर परिणाम करतील. पहिली म्हणजे नो सिम नो सर्व्हिस. नावाप्रमाणेच जर तुम्ही तुमच्या फोनमधून तुमचं रजिस्टर्ड सिम काढलं किंवा बदललं किंवा ते डिॲक्टिव्हेट झालं तर तुमचं ॲप सरळ बंद पडेल, कामच करणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे वेब युजरसाठी. म्हणजे जे लोक व्हॉट्सॲप वेब वापरतात त्यांना आता दर 6 तासांनी आपोआप लॉग आऊट केलं जाईल. हो, आणि मग परत लॉग इन करावं लागेल. बरं, आता पुढचा प्रश्न, हे सगळं करण्याची गरज काय? सरकार हे नियम का आणत आहे? चला यामागचा उद्देश समजून घेऊया. सरकारचं म्हणणं असं आहे की याचा मुख्य हेतू आहे सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन घोटाळ्यांना रोखणं. आजकाल ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं खूप वाढली आहेत. त्याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताबाहेर बसलेले गुन्हेगार सध्याच्या सिस्टीममधल्या एका मोठ्या त्रुटीचा फायदा घेत आहेत आणि सायबर फ्रॉड करतायत. होतं काय की सध्या सिमकार्ड काढल्यावरही ॲप चालू राहतं. यामुळे अशा गुन्हेगारांना ट्रेस करणं म्हणजे त्यांचा माग काढणं खूप अवघड होऊन बसतं. हा जो नवीन आदेश आहे तो टेलिकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडमेंट रूल्स 2025 या कायद्याअंतर्गत येतो. आता हे मोठं नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या नियमांमुळे व्हॉट्सॲप, टेलिग्रामसारख्या ॲप्सना आता टेलिकॉम कंपन्यांसारखंच वागवलं जाईल. म्हणजे ते थेट दूरसंचार विभागाच्या नियंत्रणाखाली येतील. ठीक आहे, नियम समजले, त्यामागचं कारणही समजलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा माझ्या तुमच्यासारख्या सामान्य युजर्सवर काय परिणाम होणार? सगळ्यात मोठा फटका बसू शकतो तो आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना. विचार करा, तुम्ही परदेशात गेलात आणि तिथलं लोकल सिम कार्ड घेतलं तर तुमचं व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम बंद पडू शकतं. ते परत चालू करण्यासाठी तुम्हाला तुमचं जुनं भारतीय सिम टाकून पुन्हा व्हेरीफाय करावं लागेल. केवढी मोठी अडचण आहे ही. त्याचबरोबर जे लोक एकापेक्षा जास्त डिव्हाइस वापरतात, म्हणजे समजा टॅबलेट किंवा दुसरा एखादा फोन, त्यांच्यासाठी ही अडचण आहे. आतापर्यंत आपण एकाच नंबरचं व्हॉट्सॲप वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरायचो. पण आता जोपर्यंत तुमचं मुख्य सिम त्या डिव्हाइसमध्ये नसेल तोपर्यंत ॲप चालणारच नाही. आणि आता बोलूया व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांबद्दल. अनेक जण ऑफिसच्या कामासाठी दिवसभर कम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरतात, बरोबर? तर आता दर 6 तासांनी तुम्हाला कंपल्सरी लॉग आऊट केलं जाईल. म्हणजे कामाच्या फ्लोमध्ये सारखा अडथळा येणार. आणि हे बदल काही थोड्या लोकांवर परिणाम करणार नाहीत. हा आकडा बघा, भारतात व्हॉट्सॲप वापरणारे 50 कोटींपेक्षा जास्त लोक आहेत. म्हणजे विचार करा, या सगळ्यांच्या वापरावर या नियमांचा थेट परिणाम होणार आहे. खूप मोठा आकडा आहे हा. चला आता या नाण्याच्या दोन्ही बाजू बघूया. म्हणजे या नियमांचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. इथेच तर खरी गंमत आहे. एका बाजूला हे सरकार ज्यांचं म्हणणं आहे की हे सायबर सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, फसवणूक करणाऱ्यांना पकडणं सोपं होईल. आणि दुसऱ्या बाजूला आहोत आपण, म्हणजे सामान्य युजर्स, ज्यांना प्रवास करताना किंवा अनेक डिव्हाइस वापरताना त्रास होणार आहे. तर मग प्रश्न हा उरतो की सुरक्षेसाठी ही गैरसोय सहन करणं कितपत योग्य आहे. आणि यावर इंडस्ट्रीची काय प्रतिक्रिया आहे
तर मेटासारख्या मोठ्या कंपन्यांची संघटना असलेल्या इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने यावर कडक टीका केली आहे. त्यांचं सरळ म्हणणं आहे की हा सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप आहे आणि याचे डिजिटल व्यवसायांवर खूप वाईट परिणाम होतील. बरं, तर मग आता पुढे काय? हे नियम कधीपासून लागू होणार आहेत? चला शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. तर ही आहे संभाव्य टाईमलाईन. साधारणपणे 2025च्या शेवटी दूरसंचार विभाग व्हॉट्सॲपसारख्या कंपन्यांना 90 दिवसांची नोटीस देईल. त्यानंतर 2026च्या सुरुवातीला या कंपन्यांना बदलांसाठी दिलेली वेळ संपेल आणि मग फेब्रुवारी 2026 पासून हे नवीन सिम बाइंडिंग नियम आपल्या संपूर्ण भारतात लागू होऊ शकतात. आणि समजा या कंपन्यांनी हे नियम पाळले नाहीत तर मग त्यांच्यावर दूरसंचार कायदा 2023 नुसार कडक कारवाई केली जाऊ शकते. तर मंडळी, शेवटी प्रश्न तोच राहतो. सायबर सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे की हा एक अनावश्यक नियम आहे ज्यामुळे सामान्य लोकांचा त्रास मात्र वाढणार आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे नियम योग्य आहेत की अयोग्य? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.